नमस्कार, मी अश्विनी गोदे. ॲडव्हान्स खबर मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूयात आजची एक ठळक बातमी. तीर्थक्षेत्र श्री औदुंबर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती. संग्रामभाऊ देशमुख यांच्या हस्ते महाआरती संपन्न. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान पदाची धुरा सांभाळल्याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याच्या पार्श्वभूमीवर पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील तीर्थक्षेत्र श्री औदुंबर येथे विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील वाटचाली शुभेच्छा तसेच उत्तम व दीर्घायुष्य आणि देशसेवेचे बळ लाभावे या प्रार्थनेने श्री दत्त महाराजांची महाआरती करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमात सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्रामभाऊ देशमुख यांनी आपल्या पत्नीसह उपस्थित राहून श्री दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना केली. देशाच्या प्रगतीसाठी आणि जनकल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व अधिक सक्षम होवो, भारत विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचो आणि सर्वसामान्य जनतेचे कल्याण व्हावे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. श्री औदुंबर हे दत्त भक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते. या पवित्र स्थळी करण्यात आलेल्या महाआरतीमुळे कार्यक्रमाला धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण लाभले. उपस्थित भाविकांनीही पंतप्रधानांच्या निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्यासाठी प्रार्थना केली. संग्रामभाऊ देशमुख यांच्या आवाहनाला शेकडो भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी देशाच्या प्रगतीसाठी सामूहिक प्रार्थना करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. धार्मिक श्रद्धा आणि राष्ट्रहिताची भावना यांचा सुरेख संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.